काही गोड खावंसं वाटत असेल तर विकतचं काही आणायची गरज नाही. घरात फक्त रवा आणि नारळ आहे का? तर 10 ते 15 मिनिटात होणारे हे रवा नारळाचे लाडू एकदम मस्त, मऊ, खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारे, एकदा खाल्ले की पुन्हा पुन्हा कराल. चला तर मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया. प्रत्येक साहित्याचं परफेक्ट असं प्रमाण सांगितलेलं आहे. त्यामुळे अजिबातही न चुकता हे लाडू अगदी सहज बनले जातात. घरातल्या कोणत्याही एका वाटीने तुम्ही रवा इथे मोजून घ्या. 3 वाट्या मी रवा घेतलेला आहे. आता हा रवा आपल्याला बारीक घ्यायचा आहे आणि चाळणीने चाळून घ्यायचा. जाड तळ असलेली कढई घ्या. त्यामध्ये ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने 1 वाटी तूप घालून घ्यायचं. तूप चांगलं तापलं की यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे रवा. रवा घेताना बारीकच घ्यायचा आहे. आता ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला, तूप मोजून घेतलं, त्याच वाटीने आपल्याला नारळसुद्धा खवणलेला मोजून घ्यायचा आहे. 1 वाटी नारळ घेतलेला आहे. आता मंद ते मध्यम आचेवरती आपल्याला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे. घरात सगळीकडे रव्याचा घमघमाट सुटेपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा. गॅस अजिबातही मोठा करायचा नाही आहे. मोठ्या आचेवरती भाजलेला रवा पटकन भाजला जातो, लाल होतो आणि त्याचे लाडू जे होतात ते कडक होतात. एक साधारण 5 ते 7 मिनटं रवा पहिल्यांदा भाजून घेतला. आता थोडासा भाजला गेलेला आहे. त्यामध्ये लगेचच आपण नारळसुद्धा घालून घेऊया. म्हणजे रव्याबरोबर नारळसुद्धा चांगला भाजला जातो. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण रवा आणि नारळ एकत्र भाजून घेऊया. नारळ घातल्यामुळे लाडू चवीला खूप छान लागतात आणि मऊ होतात आणि जास्त दिवस टिकावेत म्हणून आपण रव्यासोबत हे चांगले खमंग भाजून घेणार आहोत. रवा आणि नारळ एकीकडे भाजला जातोय तोपर्यंत आपण पाकासाठीची तयारी करून घेऊया. 2 वाट्या मी साखर घेतलेली आहे. त्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे बाजूच्या गॅसवरती उकळायला ठेवायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपला एक 10 मिनटामध्ये रवा चांगला भाजला जातो. 10 ते 15 मिनटामध्ये रवा छान असा भाजला गेल्यानंतर आपण एकीकडे आता पाक करून घेऊया. पाक करत असताना आपल्याला फक्त हलकासा चिकट पाक होऊ द्यायचा आहे. जर लाडू तुम्हाला जास्त दिवस ठेवायचे असतील तर 1 तारी पाक तुम्ही करू शकता. तर हे बघा, अशा पद्धतीने आता आपण पहिल्यांदा साखर विरघळून घेतली. लाडूला चांगली चव यावी यासाठी या पाकातच मी थोडंसं मीठ घालून घेते. सगळं आपण हे व्यवस्थित एकत्र करून घेऊया. पाकामध्येच मीठ घातल्यामुळे हे सगळीकडे छान एकत्र व्यवस्थित पसरलं जाईल. आता या साखर विरघळलेली आहे. या पाण्याला चांगली एक उकळी येऊ द्यायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने पाण्याला म्हणजे ह्या पाकाला चांगली उकळी आली की आता यानंतर चमच्यामध्ये पाक घ्यायचा आहे आणि नंतर चेक करायचा आहे की तो थंड होऊ द्यायचा. थोडासा चिकट होतोय की नाही हे पाहायचं. चिकट झाला की मग गॅस बंद करायचा आहे आपल्याला. तर एक साधारण 10 ते 15 मिनटानंतर मी पाक चेक करते आहे. अजून हलकीशी तार होत नाही आहे. चिकटपणा अजून आलेला नाही आहे. तर अजून एक 5 मिनिट हा पाक उकळून घेऊया. 5 मिनिट अजून पाक उकळून घेतला. त्यानंतर हे बघा, इथे तुम्ही पाहू शकता की पाक चिकट झालेला आहे आणि हलकीशी तार तयार होत आहे. तर अशा पद्धतीचा पाक तयार झाल्यानंतर गॅस बंद केला आणि मग आता आपण हा पाक रव्यामध्ये घालून घेऊया. पाकामध्ये वेलची पूड वगैरे काय तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालून घेऊ शकता. तर गॅसवरून कढई उतरवून ठेवलेली आहे. सगळीकडून हा रवा एकसारखा छान खमंग असा भाजला गेलेला आहे. आता यामध्ये हा पाक घालून घेऊया. पाक घालताना जर तुम्हाला पाकाचा अंदाज नसेल तर थोडं थोडं घालून एकत्र करून घ्यायचा. म्हणजे जर जास्त वाटत असेल तर थोडा पाक ठेवू शकता. तर अशा पद्धतीने थोडा थोडा पाक आपण या रव्यामध्ये घालून घेऊया. मी वेलची पूड घालून घेतलेली आहे. बेदाणे घालायचे आहेत आणि याला अजून एक्स्ट्रा छान चव यावी असं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये काजू बदाम किंवा तुमच्या आवडीनुसार कोणतंही ड्रायफ्रूट घालू शकता. तर अशा पद्धतीने आपण थोडा थोडा पाक घालून हे मिश्रण छान एकत्र करून घेऊया आणि लगेचच हे मिश्रण गरम असताना आपल्याला याचे लाडू बांधायचे नाही आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीने आपलं परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे आणि इथे मी मिक्स करून दाखवते रव्यामध्ये. सगळा पाक एकदम छान असा मुरू द्यायचा आहे. साधारण अर्धा ते पाऊण तास हे मिश्रण असंच ठेवायचं आहे.
पण जरी आपण हे मिश्रण अर्धा पाऊण तास ठेवणार असेल तरीसुद्धा 15-15 मिनिटांनी हे मिश्रण सतत आपल्याला हलवत राहायचं आहे. नाहीतर मग ते एकदम घट्ट होतं आणि नंतर यातला चमचासुद्धा काढायला अगदी अवघड जातं. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण 15-15 मिनिटानंतर चेक करणार आहोत की आपलं हे मिश्रण कसं तयार झालेलं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी एक साधारण 20 ते 25 मिनिटानंतर हे मिश्रण चेक करते आहे. तर मस्त असं झालेलं आहे. रव्यामध्ये पाक छान असा मुरला गेलेला आहे. रवा खमंग भाजायचा म्हणजे लाडू जरी आपले थोडेसे लालसर दिसले तरीसुद्धा खायला खूप छान खमंग लागतात. पांढरट भाजलेल्या रव्याचे लाडू दिसायला चांगले दिसतात, पण खायला इतके छान खमंग लागत नाही आणि टिकत पण नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीचा थोडासा गुलाबीसर रंग आला तरीही चालेल. हे बघा, तर अशा पद्धतीने सगळं छान असं एकत्र करून घेतलेलं आहे. अजून थोडा वेळ मी हे थंड होऊ देणार आहे, म्हणजे मिश्रण आपलं अजून कोरडं होईल आणि लाडू छान असे बांधता येतील. आणि लाडू बांधत असताना मी यावरती बेदाणेसुद्धा लावून घेतलेले आहेत. आता हे लाडू आपण एक 15 मिनिटांनी वळायला घेऊया. तर अशा पद्धतीचे आज हे मस्त रव्याचे आणि नारळाचे लाडू जे केलेले आहेत ते खायला खूप मस्त लागतात. असे सोपे आणि झटपट रवा नारळ लाडू तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.